आयुष्यातली सगळी ट्रॅजेडी दूर करून तुम्हाला 4 घटका हसवण्यासाठी मी पुन्हा एकदा तुमच्या समोर घेऊन आलेली आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. भारताचा आघाडीचा विनोदवीर कपिल शर्मा एका इंटरव्यू मध्ये म्हणाला होता, कभी कभी मुझे डर लगता है मेरे अगले जोक पे लोग हसे नहीं तो. मित्रांनो, अशा प्रकारची भीतीच विनोदवीरांना नवे नवे परफॉर्मन्स देण्याची उर्मी देत असते. आणि अशी भीती आणि असा उत्साह घेऊन आमचे सगळे कलाकार तुमच्यासाठी सज्ज झालेले आहेत. त्यांचं स्वागत करूयात. आणि हे कलाकार आम्हाला 100% हसवणार अशी खात्री बाळगणारे आपले जजेसही तयार आहेत. त्यांचंही स्वागत करूयात. कॉमेडी किंग मकरंद सर आणि स्माइल क्वीन रेणुकाजींचं. संदीपला आपल्या प्रेमाची गाडी यार्डमध्ये लावायची, पण त्याच्यामध्ये आलाय प्रेमिकेचा बॉडीगार्ड. बघूया ही प्रेमाची गंमत. येत आहेत बुंगाट टीमचे कलाकार संदीप, प्रसाद आणि खास लक्षवेधी भूमिकेमध्ये. हॅलो सर. सर खुश दिसतो ना मी आज. ॲक्च्युली प्रेमाचं स्किट असलं की मी खुशच असतो. काय झालं माहिती आहे, आपण आपल्या छावीला भेटायला आलोय. हो, चंदूला. मोठी श्रीमंत आहे, स्टीलच्या कंपनीची मालकीने. आपण तिला पटवली, तिलाच आता भेटतोय. चंदू, आय लव्ह यू चंदू, आय लव्ह यू चंदू, आय लव्ह यू चंदू. चंदू, अगं कालपासून तर तू स्लिम होतीस, आज डायरेक्ट छोटा भीम झालीस. चंदू, काय चाललंय? हा कोण? हा माझा बंधू. अच्छा. नमस्कार दादा, मी संदीप गायकवाड. नमस्कार दादा. हा, ॲक्च्युली मी तिच्यावर प्रेम करतो. आम्ही एकमेकांवर प्रेम करतो ॲक्च्युली. दादा एक आपण बसून बोलू ना, मारू नका. बसून हात खाली करा ना. हे चंदू बोल ना, हा मारतो यार. अरे बेड्या, बंधू म्हणजे माझा दादा नाही, माझा बॉडीगार्ड आहे तो. अच्छा, बॉडीगार्ड आहे. जा चहा घेऊन ये, जा चहा घेऊन ये. अरे जा ना, चहा घेऊन ये ना, मी आहे ना. अरे मी कालाखाली मारली का तुझ्या? इथे छातीवर मार ना, छातीवर मार ना, मार ना. चहा घेऊन ये काय? बॉडीगार्ड तिचा नोकर नाहीये, कळलं का? अरे बंधू मॅम प्लीज, तुमच्या वडिलांनी मला डायरेक्ट वरतून अपॉइंट केलं, कळलं? गच्चीवर बसलेलास काय? शट अप. काय नाव काय तुझं? संदीप गायकवाड. कुठं राहतो? कसाय वाड्यात. मॅडम के काय काम आहे? ऍक्च्युली तिला लग्नाची मागणी घालायला आलोय मी. काय करायला आलायस? लग्नाची मागणी घालायला आलोय मी. कोण आहे माहितीये तुला? कोण आहे ती? चंदू ग्रुप ऑफ कंपनीची एकुलती एक मुलगी आहे, त्यांच्या मालकांची. अच्छा. कळलं का? तिच्या वडिलांचा स्टीलचा बिझनेस आहे, स्टीलचा. अच्छा अच्छा अच्छा. कोण आहेत कोण हिचे वडील? मोठे अमीर आहेत, अमीर. अच्छा, हाडकर. हडकर नाही, अमीर, श्रीमंत. अच्छा अच्छा अच्छा. स्टीलचा बिझनेस आहे त्यांचा, कळलं का? माझा पण स्टीलचा बिझनेस आहे. हो. हा. सॉरी सर, मी ओळखलं नाही तुम्हाला. कुठे आहे फॅक्टरी तुमची? नाही, मी दुकानात असतो. दुकानात स्टीलच्या भांड्यावर नावं करतो. का तुझं नाव काय? बंधू ना? बंद पडली मशीन, बंद पडली मशीन. अरे ही कुठे, तू कुठे? तुझी लायकी आहे का हिच्याशी लग्न करायची? अरे लायकी म्हणजे? प्रेम करतायत मोठे. अरे प्रेम करतो म्हणजे आमचं फार जुनं प्रेम आहे. हो. किती किती दिवस झाले तुमच्या प्रेमाला? 10 दिवस झाले असतील. हे बघ, 10 दिवसात प्रेम नाही, जास्तीत जास्त सार्वजनिक गणपतींचं विसर्जन होऊ शकतं. बंधू
मग तुझं आमचं काय नाही खरंच झालं खूप प्रेम आहे मॅम एकमेकांवर. प्लीज मला आता हे तुमच्या डॅडना सगळं सांगावं लागणार आहे. डॅडना नको सांगूस काहीच. बंधू प्लीज, मॅ- बंधू प्लीज माझा ऐक ओके एक ना अट बंधू आहे प्लीज. एक अट आहे संध्याकाळी माझ्याबरोबर लॉंग ड्राईव्हला यायचं नक्की बघा. Promise. ओके फाईन डन. ए चंदू अरे तू माझी गर्लफ्रेंड आहेस का ह्याची आहेस? एक मिनिट मला तुला चेक करावं लागेल. मला चेक मी मस्त आहे, एकदम मस्त आहे, एकदम हे बघ मला ताबीब काय ना आला एकदम मस्त आहे बघ. डॉक्टर म्हणून नाही मला तुझी चेकिंग करावी लागेल बॉडीगार्ड म्हणून कळलं. bodyguard. हात वर कर. हा आता हात वर करतो, सगळी कवायत वगैरे सगळे करतो. हात वर करून गप उभा राहा. हात वर कर. अरे काय करतो, अरे काय करतो, अरे काय करतो, हाड तोडतोस का माझी? ओके क्लिअर आहे. झालं तुझं आता झालं. साईडला उभा राहा आता साईडला. संदीप, चंदू दीप, एक मिनिट मॅमला मिठी मारायची आधी तुम्हाला मला मिठी मारावी लागेल. तुला मिठी नाही रे, तुला मुठीच हा, मार. हा. अरे तुला कशी मिठी मॅम मार? कसं आहे की हा तुम्हाला मिठी मारून तुमच्यावर अफजल करासारखा हल्ला करू शकतो. प्लीज प्लीज ना पण बंधू नाही, सोड ना मॅम, आता please. त्याला. मला मिठी मार. कम ऑन. कुठून चालू होतो कुठून सुरू होतो काय कळत नाही. कलिंगड लावून येतो. मार. अरे अरे तू माणूस आहेस का अख्खं वडाचं झाड आहेस? भेटत दे. अरे दगा केला सोड त्याला बंधू सोड. दगा केला. गुदगुला काय चल, गुदगुला वगैरे काय करतो याला काय अर्थ आहे. मॅम सॉरी मी तुम्हाला आहे ना मिठी मारायची परवानगी नाही देऊ शकत. बंधू मॅम, माझं please. प्लीज ऐक मॅम, बंधू अरे. प्लीज ना मी रिक्वेस्ट ओके करते फाईन तुला, एका please, अटीवर बंधू. एका अटीवर काय संध्याकाळी माझ्यासोबत कॉफी प्यायला यायचं. नक्की. मी मिठी नाही मारणार. मिठी कॅन्सल, कॉफी कॅन्सल, मिठी कॅन्सल, कॉफी कॅन्सल. मी मिठी नाही मारत तिला. हात तर मिळून दे ना यार. कॅरी ऑन. एक मिनिट हात दाखव. हात कशाला आहे? मॅम सॉरी याची नखं खूप वाढलीत. हा नखाने तुमच्यावर हल्ला करू शकतो. तुला नखं कापावी लागतील. अरे नख कशाला कापतो माझी? कत कुठून कापू नख? एक मिनिट. अरे काय करतोस हे? काय करतोस हे? अरे अरे ओके फाईन. अरे ही नख कशाला कापतो? आता हा घे. नाही डावा नाही घेत. घे ना, हा घे ना. नाही डावा नाही म्हटलं ना. घे ना अरे डावा. डावा नाही आम्ही नाही घेत. अरे घे, मी लेफ्टीचे. लेफ्टीचे मी. तू चुकीचा हात घेतलास. काय ते लेफ्ट हाताचं कट. ए, चंदू मी तुझ्यासाठी ना गुलाब आणलंय. गुलाब एक मिनिट हा. गुलाब कुठे गेली? ऍड्रेसच भेटत नाहीत बाबा. गुलाब गुलाब गुलाब. एक मिनिट मला गुलाब चेक करावं लागेल. आता ह्याच्यात काय चेक करतोस? अरे गुलाब आहे गुलाब. रोज रोज धरती का बोट जाड्या. याच्यात बॉम्ब असू शकतो. मला चेक करावं अरे लागेल. ह्याच्यात कसा बॉम्ब असेल? हा बघ, हा बघ, हे बघ, हे बघ, हे बघ. पेटताय म्हणजे याच्यात बॉम्ब आहे. मॅम याच्यात बॉम्ब आहे. तुम्ही लपा लपा. ए, फुटला का रे? फुटला 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 लपा, bomb. लपा, मॅम, लपा. मॅम लपा. ए जाड्या, अरे लेकरू गुदमरून मरल ना. सोड ना. हा. सोड ना, काय लगेच पकडतो तिला. हा. अरे अरे गुलाब. 10 रुपयाच्या गुलाबापेक्षा ना माझ्या मॅमचा जीव महत्वाचा आहे. कळलं का तुला? अरे मी किती कष्टानं आणलं होतं माहिती का ते गुलाब तिच्यासाठी, आणि तू लगेच फेकून दिलं. मी तुझ्यासाठी ना हे आणलंय, शहाळ्याचं नारळ. शहाळ्याचा नारळ. शहाळ्याचं नारळ, नारळाचं शहाळ नारळ आणलाय मलाईवाला 30 रुपयाचा. तुला घेऊन आलो आहे मी एक तुझ्यासाठी. मिनिट मला तो चेक करावा लागेल. तू काय सगळं चेक करणार आहेस का? आता येत ना का टा टू पी येणार आहे का? नाही हे मी स्वतः पिऊन चेक करणार. कसं मेलो तर आधी स्वतः मरेन, पण आमच्या बॉडीगार्डचं एथिक्स नाही मोडू देणार. मॅडम प्लीज प्लीज. बंधू प्लीज आता ह्याच्यात काय प्रॉब्लेम आहे? मॅम याच्यावर ना तुमच्यावर विषप्रयोग होऊ शकतो मॅम. काय बोलतोस तू? अरे मी काय विषकन्या आहे का विषप्रयोग करायला? हे बघ तू विषकन्या आहेस की नाही मला माहित नाही, पण मी आमच्या मॅमची शबरी आहे. तू शबरी नाही, आमच्या दोघांमध्ये तू बळजबरी आहेस. कळलं ना? काही झालं तरी मला चेक करावं लागेल. थोडं ठेव ना, 30 रुपये दिलेत रे. ठीक आहे ओके चालेल. ना थांबा थोडंसं काहीतरी कन्फ्युजन आहे. बघ ना थोडं ठेव ना. हे 20 रुपयाचं तरी ठेव. हे ओके फाईन. एक मिनिट एंडला काहीतरी कडवट लागते. थांबा जरा थांबा. एंडला काहीतरी कडवट आहे. अरे ठेव ना, 10 रुपयाचे तरी ठेव ना. अरे ठेव ना.
ओके फाईन, देऊ शकतो. तुला कधी नारळ पाणी प्यायला मिळालं नव्हतं का रे जाड्या? हा, तू ऍडमिट हो, तुला अख्खं नारळाचं झाड घेऊन येतो. समजलं ना जाड्या? ते काय काय याच्यात काय राहिलं आता? मी काय करू? जानू प्लीज माझा ऐक, आपण एक काम करूया, आपण माझ्या घरी हा, जाऊया. चल, चल. माझ्या घरी कोणी नाही चल, चल. जाऊन बोलू. असं रस्त्यावरचं कोणालाही आपण घरी नाही नेऊ शकत. ए कुणाला रस्त्यावरचा बोलतो? तू रस्त्यावरचा, तुझा बाप रस्त्यावरचा, तुझी खानदान अख्खी रस्त्यावरची. माहिती का, मी चाळीत राहतो, आता फ्लॅट मध्ये जाणार आहे, तुटणार आहेत रूम आमचे. एक मिनिट जानू, एक मिनिट. बंधू प्लीज आम्हाला जाऊ दे ना घरी. मॅम, नाही, please, मॅम. प्लीज. एक काठीवर. उद्या माझ्यावर डेटवर आहे. नक्की नक्की नक्की. ए चंदू, अरे काय तू माझी गर्लफ्रेंड आहेस का ह्याची गर्लफ्रेंड आहेस? एक मिनिट, शटअप, तोंड बंद कर, हात वर कर, मला चेकिंग करायची. काय चेक करतो आता? चेकिंग करायची, हात वर कर. केले. एक मिनिट, यात खिशात काय? खिशात काय म्हणजे? काय, लवकर बाहेर काढ. अरे माझे पैसे साठवलेले आहेत ना रे. बाहेर अरे माझे काढ. पैसे आहेत ना. अरे मी मेहनत. साठवलेले पैसे ₹5.25. हा, ते आम्ही दोघांनी आमच्या प्रेमाचा नवस केला होता आई काळूबाईला. अरे 4 आणे बंद करून जमाना झाला, तुझ्याकडे $4 आहेत 4 आण्याचे. ते खूप मेहनतीने दे ना माझे. हे जप्त झाले आता. दे ना माझे. गप उभा राहा. दे ना माझे पैसे. हे बघ, इथे काहीतरी आहे. अरे इथे आत काय नाही लपवलंस? काय? आत काय लपवलंस? लवकर बाहेर काढ. अरे काय नाही, पॅन्ट लवकर आहे. बाहेर काढ, पॅन काढ. पॅन काढ, आय विल शूट यू. काय? कमन, लवकर पॅन काढ. लवकर लवकर पॅन काढ. काढतो ना पॅन्ट यार. लवकर. घाबरवतो कशाला एवढं? लवकर. मॅम मॅम प्लीज, मॅम लवकर पॅन्ट काढ. लवकर. काढतो ना पॅन्ट. काढतो ना रे. बंधू काय करतोय? एक सेकंड मॅम प्लीज, तुमच्या सिक्युरिटीचा प्रश्न आहे. एक आता मिनिट काय करतोय? थांब. हे बघ, काय आत? आत काय? लवकर आहे बघ, अजूनही आवाज येतोय. लवकर सांग, आत काय? रॉड आहे, रॉड. रॉड डॉक्टरने टाकला, ऍक्सिडेंट झाला होता ना, तो रॉड ठेवला आतमध्ये, तो वाजत असेल. काढावं लागेल. अरे डॉक्टरने ठेवला तो, आता कसा काढणार? डॉक्टरने टाकला तो, असा लगेच कसा काढणार? येणं झालं का तू? रॉड काढावं लागेल. बंधू स्टॉप इट. सोड ना आता. मॅम प्लीज, तू रॉड करून तुमच्या डोक्यात घालू शकतो. मॅम ट्राय टू अंडरस्टँड. अय्या संदीप, काढ मग तो रॉड. केला ना विश्वासघात तू, है ना? तू पण जा खड्ड्यात, आणि तू पण गेलीस खड्ड्यात. जा. काय? हा, जा. अरे तू खड्ड्यात जा बोलतोय? एवढ्या मोठ्या खड्ड्यात जा तू जा खड्ड्यात. तू जा. आहे तू तू. जा खड्ड्यात. आहे तू. I hate you. मॅम रडू नका. मॅम गप बसा, तुम्ही गाडीत जाऊन बसा. मला खड्ड्यात जा. जाऊ दे मॅम, रडू नका. तो वाईट मुलगा, तुम्ही जा गाडीत बसा. मी आलो. गाडीत बसा, मी आलो. जा. ए लुख्या, काही झालं ना, चंदू माझी आहे, कळलं? MBBS तिला पटवायचं म्हणून तिचा बॉडीगार्ड करून राहिलोय. है ना? तू ₹5.25 घेऊन तिला पटवायला आलास. वा रे वा. चाल, इथून जायचं आणि 5 किलोमीटर परिसरात पण दिसायचं नाही, कळलं? ये ना माझ्या एरियात, ये ना, मग तुला दाखवतो मी. अरे काय. जा रे. बंधू. जा जा. दाखवतो ना बंधू, माझ्या चल एरियात. आता. तेव्हा ती आलो बोलवते आलो बघ. मॅम, आलो. ए चष्मा दे. मार ए, ना बघ, आता, फालतुगी लाईन. करायची नाही, लाईन चष्मा दे मारतोस माझा. ना? मार ए, नाही. चष्मा दे, चष्मा दे. लाईन मार. बघ, मार, चष्मा जाड दे. मार. हास्य कल्लोळाचा तोफखाना आहात तुम्ही सगळे. खरंच क्या बात आहे. आपण थेट जजेसकडे जाऊयात. मग काय सर, कसं वाटलं परफॉर्मन्स? क्या बात आहे, क्या बात आहे. आरोही, तुझं विशेष अभिनंदन. हा, तू खूप चांगलं काम केलंस. म्हणजे तू सरावाचीच वाटलीस त्या याच्यामध्ये. आणि पश्चात किती हलकटपणा करावा रे. त्याला काय व्हिलन असतो, पण असा नको रे एकदम असा. म्हणजे आम्ही काही तुझ्या बाजूने आलो नाही बाबा प्रेक्षक म्हणून. मग त्या पडोसनमध्ये महमूद साहेब होते, पण आम्ही कसं त्यांना एक प्रेमळ व्हिलन होता रे तो. तू म्हणजे फारच हे आहेस रे. अतिशय उत्तम विनोदाचं हे होतं, रसायन होतं हे. आणि सादरीकरण तर क्या बात आहे. संदीप, तुझं टायमिंग तर अफलातून आहे. मला ते नेहमीच आवडतं. आणि तू ज्या काही जागा काढतोस त्या तुझ्या असतात, हे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं. बहुत बढिया. रेणुकाजी, तेजू तू खरंच म्हणालीस सरप्राईज पॅकेज होती. हा ही क्या बात आहे. आरोही, ॲज युजल तू सुरेल आहेसच, आणि ह्याच्यात पण अगदी नेमका सूर लागला तुझा. सुपर्ब. आणि दोघंही कमाल अभिनय, कमाल टायमिंग, खूप खूप धमाल आणलीत. सो थँक्यू व्हेरी मच. मस्त झाला.
गुण. मकरंद सर. रेणुकाताई. कॉंग्रॅच्युलेशन. आरोही खूप छान. मजा आली. बसू शकता. थँक्यू सो मच. या बुंगाट परफॉर्मन्स नंतर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला. बुलेट ट्रेन ओ बुलेट ट्रेन ओ बुलेट ट्रेन. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला. पॅडी आणि सुप्रियाची धमाल जोडी कॉमेडी आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी लागलेली बंपर लॉटरी आहे. आणि आज त्या दोघांनी लॉटरीचं तिकीट काढलंय. बघूया त्यांना लॉटरी लागते का. येत आहेत बुंगाट टीमचे कॅप्टन्स पॅडी आणि काही शपथ इकडेच ठेवली होती लॉटरीची तिकीट. सापडत नाहीये यार. कुणी मला एक लॉटरीचं तिकीट देतं का. तिकीट साधं सुद्धा नाही. 1 कोटीचं होतं. मिळणार नाही, मिळत मिळणार नाही, सांगून मिळत ठेवतो, नाही. मिळणार नाही, मिळत नाही. अजिबात मिळणार नाही. काय म्हणजे रोज रोज काय. अरे आता काल दिले होते, आज लगेच कसे पाहिजे तुम्हाला. मिळणार नाही म्हणून सांगतो तुला. मिळणार नाही. हा लगेच पाहिजे ना सगळं. अरे, मिळणार काय मिळणार नाही? अरे या सुभेदार काकू यांनी काल ड्रायक्लिनिंगला साडी दिली होती, आज लगेच हवी होती त्यांना. मिळणार नाही सांगतो. आज माझ्या मेवणीचा साखरपुडा आहे, माझी बायको ती साडी नेसून गेली तिकडे. मिळणार नाही. अरे वा रे वा. हा टी शर्ट विचारा कोणाचा आहे. कोणाचा? हा टी शर्ट आहे या शशिकांत साहेबांचा. धुवायला दिला होता. 4-5 दिवस वापरतो, नंतर देतो 2. मिळणार नाही लगेच. हा लेंगा विचारा कोणाचा आहे. कुणाचा? आठवलंच काल घातला होता तुम्ही. 4 दिवस झाले ना की मग देतो तुम्हाला. हा मिळणार नाही एवढ्या लवकर. बरं बाई तुम्ही काय शोधताय. तुला काय करायचे. कपडे दिलेत ना. जा ना तू आता. अहो कपडे न्यायला ना आलोय मी. तुम्ही जे शोधताय ना ते द्यायला आलोय मी तुम्हाला. काय शोधते. अहो तुम्ही तिकीट शोधताय ना लॉटरीचं. हई शपथ. हा. म्हणजे माझं लॉटरीचं तिकीट तुझ्याकडे. हा. कसं काय. अहो काल तुम्ही कपडे धुवायला दिलेत ना माझ्याकडे. त्याच्या सापड. हा. वा, देवासारखं धावत जा. अहो बाई काय करता. थांबा दार तर लावू देत. अरे देवासारखं धावत आलास असं म्हणाले ना मी. दे लॉटरीचं तिकीट आहे, लवकर लॉटरीचं दे. तिकीट हे बघ, तुम्हाला- मला जर लॉटरी लागली ना तुझा पगार वाढवीन. पगार हो तुम्ही पगार वाढवला आणि तुम्हाला मिळाला. दे, लवकर दे. लॉटरीचं लवकर. तिकीट तुमचं हे नक्की हे तुमचं लॉटरीचं तिकीट. हा चला. लॉटरीचं तिकीट. हा चला. येस. येऊ मी. हा थांब. पेपर कुठे अहो, गेला. तो काय वर ठेवला. डोळ्यांचे काय नुसते चित्र काढलेत का त्याच्यावर. पेपर. बरं येतो मी. आणि लॉटरी लागली तर सांगा बरं का मला. हा, तुला पण लागली तर सांगा. सांगणार म्हणजे काय. पार्टी देणार आहे अख्ख्या टीमला. KW शॅरियट मध्ये 20 तारखेला. हा, मग मग 1 मिनिट थांब. काय झालं. तुझं तिकीट बघू. हे काय. अरे दोन्ही तिकीट सेम आहेत. ओ बाई तुम्ही बरे आहात ना. तिकीट सारखीच असणार. नंबर वेगवेगळे असतात त्याच्यावरचे. पण यातलं कळणार कुठलं. माझं तिकीट तुझं तिकीट. अरे कुठलं तरी एक तिकीट ठेवा तुमच्याकडे. एक मला द्या. आणि तुला दिलेलं लागलं तर. आता तर माझं नशीब. तुम्हाला लागलं तर तुमचं नशीब. असं कसं असतं बाई ना. हे लॉटरी बिटरी ना सगळे नशिबाचे खेळ असतात. कुठलं तरी एक तिकीट तुम्हाला ठेवून घ्या. एक मला द्या. चला. पादा कोण. पादा भिकोजीचा घोडा पादा. बाई थांबा. नाही मला माहिती आहे हे सगळं पारंपरिक आणि सुसंस्कृत आहे. पण ही संस्कृती तुम्ही जरा मनातल्या मनात जपलीत ना तर बरं होईल. हा मनातल्या मनात काय ते करा. पादा कोण. पादा भिकोजीचा घोडा पादा. बाई एक मिनिट. जे बोलायचं नाही ना ते तुम्ही बोलताय. हा आणि जे बोलायचंय तिकडे ऊ करताय. जे बोलताय ना तिकडे ऊ करा. नाहीतर हे सगळं आम्हाला ऊ करून टेलिकास्ट करावं लागेल. आदा कोण. भिकोजीचा घोडा. झालं. चला आता कुठलं तिकीट घेऊ मी. नाही तरी पण जरा कन्फ्युजन आहे. काय आता? 10, 20, 30 करूया. करा काय ते करा एकदाच आणि मला मोकळा करा. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. मी येऊ का. कुकडे कुक. ए, काय
नाही सॉरी 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 ते काय 10-20-30 म्हटल्याच्या नंतर मला लपाछपीच आठवते. ते एकदा काय ते बघा ना, कुठलं तरी एक तिकीट सिलेक्ट करा ना तुम्ही. स्वामी समर्थ स्वामी समर्थ. बोलवा आणखीन सगळे 33 कोटी देवांना बोलवा, लावा, एकच काम आहे त्यांच्याकडे. हे घे. हा हा चला येऊ मी. नाही ना, थांब, आता आल्यास तर नंबर बघून जा. बरं बघा बघा काय ते. हा. M0. यस 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 ए! यस यस. उड्या काय मारतोस? काय आला? सिरीज मधले पहिले 2 अंक सेम असतात. वाय काय मला वाटलं लागलं मला तिकीट. M0739. M073. अय शपथ, सगळे अंक सेम आहेत. ओ बाई संपले आकडे तुमच्याकडचे. तुमच्या आणि माझ्याकडे सेमच आहेत. नाही, पण मला असं काय वाटतं की ते तिकीट माझं आहे म्हणून. तू काय फालतूगिरी केलेलं? कशाला तिकीट तू विकत घेतलास? ओ बाई काय प्रॉब्लेम काय तुमचा? आता तुम्ही ते ऊ केलं, 10-20-30 केलं, सगळं 33 कोटी देवांना बोलवलं. आता एक तिकीट सिलेक्ट केलं ना, बघा ना तुमचं तिकीट काय ते. नाही, पण तू एक काम कर, हे तिकीट मला दे, 20 रुपये देते तुला. एक काम करतो मी, 40 रुपये देतो, ते तिकीट मला द्या तुम्ही. नाही नाही, असं नाही चालणार. तू आपण एक डील करूया. काय? तुला जर तिकीट लागलं ना, तर तू अर्धे पैसे मला द्यायचे. नाही त्याच्यापेक्षा एक वेगळं डील, सॉलिड डील मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला जर तिकीट लागलं ना, तर तुम्ही सगळे पैसे मला द्या. हा काय बोलताय तुम्ही आई, बाई? देऊ शकत मी. हा? खूप गरीब आहे, माझं घर बघ रे. ही गरीबी यांचे सोफे बघा. हा आत्ताच इंटेरियर करून घेतलंय ना. नवरा खूप आजारी आहे. अहो बाई आजारी काय, चांगलं तिकडे मॉर्निंग वॉकला तिकडे येत असतो, पोरींकडे टकामका बघत असतो. सासूला मोतीबिंदू झालाय. मोतीबिंदू झालाय ना, तिकडे सरकारी हॉस्पिटलात जायचं, तिकडे ऑपरेशन करून घ्यायचं. माझ्या आईचं मी तिकडेच केलं ऑपरेशन. अरे काय फालतूगिरी, चिटिंग करतो तू यार. चिटिंग जाऊ दे, तुम्ही नंबर बघा हो पहिले. घ्यायला काम सगळी खोळांबलीत नाही. M0739 हा 538. शी, शेवटचा आकडा 8 आहे. आठ हा? आठ हा? आठ हा? शेवटचा आकडा 8 आहे. शेवटचा आकडा 8. अरे मला लॉटरी लागली. अरे आमिर बजाज. तुला जे लागलेले पैसे आहेत, त्यातले थोडे वर्ष मला दे रे. नाही, नाही. माझा नवरा मरणाला टेकलाय. दे ना. अरे काय बाई, आता म्हणत होती आजारी डायरेक्ट मरणारा टेकवला. सासू आदळी झाली माझी. अरे बरी आहे ना बाई. अरे मोतीबिंदू होता ना तिला. नाही नाही नाही, दे ना, दे ना, अर्धे नाही नाही पैसे दे. नाहीत, पैसे असं नका नाही. करू मला. पेपर. ओ बाई सॉरी, मी चुकून आज सकाळी कालचा पेपर टाकला होता, आजचा पेपर आहे. ओके सॉरी सॉरी. तुम्हाला कपडे मिळणार नाही सांगून ठेवतो. हा काय झालं? आजचा पेपर म्हणजे मी लॉटरी बघितली ती कालच्या पेपरामध्ये. अरे सोडतीची दिनांक तरी बघायची. 15 होती, तू 14 मध्ये बघितली. तुला लॉटरी लागलेलीच नाहीये. मग आता तुला आता पैसे मिळणारच नाहीये. तुमचे कपडे कधीच देणार नाही मी. हा, मिळू दे. देव आहे या जगात, देव आहे. आता मी बघते माझं तिकीट. M0628. M06. हे कपडे बाबा 842. शेवटचा आकडा 9. शेवटचा आकडा 9. अरे शेवटच्या आकड्यावर लागले रे तिकीट आमिर बजाज. किती रुपयाची लॉटरी लागली? अरे शेवटच्या आकड्यावर लॉटरी लागली आहे. फक्त 100 रुपयाची. ₹100 लॉटरी. 100 लॉटरी लागली. हा अरे 1000 नाचली ही बाई. अरे आता खरा बाजा. बस बस फास्ट वाजून दमला असाल ना तुम्ही.
हा, जरा थांबा. तुला आनंद झाला असेल ना मला फक्त 100 रुपयाची लॉटरी लागली अरे म्हणून. बाई 100 रुपयाची लॉटरी लागली तुम्हाला. 100 रुपयाची. 100 रुपयात काय काय येतं माहितीये? अरे आजकालच्या जमान्यात काय नाहीये 100 रुपये. अरे 100 रुपयात लय गोष्टी येतात बाई. तुम्ही आहे ना 100 रुपयात तुमच्या मुलासाठी एक पेन्सिलचा बॉक्स घेऊ शकता, तुमच्या मिस्टरांसाठी एखादं पेन घेऊ शकता, तुम्ही आहे ना तुमच्या टिकल्यांच्या 4-5 पाकिटं घेऊ शकता आणि बसचा अख्ख्या दिवसभराचा पास काढून अख्ख्या मुंबईभर फिरू शकता आणि 2 भेळी घेऊन तुम्ही दोघात तिघे असे शेअर करू शकता. बाई 100 रुपयात काय करता येतं? काय सांगतोस मी वा. एवढं सगळं 100 रुपयात करू शकते? खरं तर ना बाई, आनंद हा पैशांवर अवलंबून नसतोच कधी. क्या बात. तुम्ही आहे त्या गोष्टीतच समाधान मानलत ना तर 100 रुपयात सुद्धा तुम्ही आनंदी राहू शकता. मला असं वाटतं ना हे 100 रुपये माझ्यापेक्षा तुला जास्त गरजेचे आहेत. घे. नाही नाही, मला त्याची आता गरज नाही. 4 दिवसांपूर्वी जिन्यात मला एक लॉटरी सापडली होती. तर ती मला लागले 1 लाख रुपयाची लॉटरी होती मला. हां, तर ती मी तिकडे लॉटरीच्या ऑफिसमध्ये गेलो आणि ते तिकीट मी आता सगळं क्लेम केलेलं आहे आणि ते मला लाख रुपये मिळणार आहे. 4 दिवसापूर्वी माझं एक लॉटरीचं तिकीट हरवलं होतं. अरे? तेच तुला जिन्यात सापडलं म्हणजे लाख रुपये माझे आहेत. अरे काय बदमाश बाई आहे यार, येडी आहे का? नाही नाही हे चालेल, मी नाही देणार. मी नाही तुम्ही दोघं अशक्य आहात. आठवडा आणि आठवडा तुम्ही काय धुमाकूळ घालताय या स्टेजवर आणि तुम्ही काय करताय. आणि आता जजेस तरी किती वेळा तुमची प्रशंसा करणार आणि कुठल्या शब्दात करणार आपण त्यांनाच विचारूया. रेणुकाताई कसा वाटला? म्हणजे तुम्ही जेव्हा स्टेजवर येता ना तेव्हा प्रेक्षकांसाठी बंपर लॉटरी लागते हास्याची अक्षरशः. आणि ह्या ऍक्टसाठी मी उभं राहून टाळ्या वाजवणार आहे. वा वा. मकरंद सर. मी पण उभं राहून टाळ्याच वाजवतो. कारण फार छान आणि फार तुमचं नेहमी मला आवडतं काय तर अगदी छोटीशी काहीतरी गोष्ट असते पण तुम्ही मांडताना ज्या पद्धतीनं मांडता त्या हॅट्स ऑफ आहे. खरोखरीच दाद देण्यायोग्य आहे. तुम्ही सातत्याने इतके आठवडे इतक्या चांगल्या पद्धतीनं सादरीकरण केलेले आहेत की क्या बात आहे. बढिया, बहुत बढिया. मला वाटतं सगळ्यात मोठी प्रशंसा हीच होती की दोघांनी उभं राहून टाळ्या दिला. प्रेक्षक स्टँडिंग ओवेशन देते. आता खरं तर काही म्हणजे साष्टांग नमस्कार घालणं फक्त बाकी आहे. थँक्यू सो मच. खूप धमाल आली. बसू शकता. पॅडी आणि सुप्रियाला तर लॉटरी लागली. आता तुम्हाला आणखी एक लॉटरी लागणार आहे ती पुढच्या परफॉर्मन्समध्ये. कुठेही जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला. बुलेट ट्रेन कॉमेडीची ही बुलेट ट्रेन कॉमेडीची ही बुलेट ट्रेन. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला. मित्रांनो, एका माणसाचा विकास होण्यासाठी दुसऱ्या माणसाचा बळी द्यायलाच हवा का? सर्वांगीण विकास हे फक्त कागदावरचे शब्द आहेत का? असे हे प्रश्न घेऊन आपल्या समोर येत आहेत बुंगाट टीमचे व्हाईस कॅप्टन्स योगेश आणि प्राजक्त. मकरंद भाऊ राम राम. रेणुका मॅडम नमस्कार. नमस्कार. मी मौजे शिरसाळा बरं का. मौजे शिरसाळाचा ग्रामसेवक. म्हणजे शासनाची कुठली बी स्कीम आली की सगळ्यात आधी ती मला खबर लागती आणि मग ती मी गावात घेऊन येतो. मग हागणदारी मुक्त गाव करायचं ठरलं. 1000 लोकसंख्येचं गाव आहे आमचं. म्हणजे मोजून किती 200 घरं. मी 500 सँक्शन करून आणले शौचालय. 200 बांधले आणि बाकीचे 300 सांगायलाच पाहिजे का? तर असं आपलं सगळं चाललेलं आहे. आता शासनाची नवीन स्कीम आली आहे त्याच्यासाठी मी गावात आलोय धावत पळत. आणि आता पहिलं घर धरलंय. कुशवर्तबाई, ओ कुशवर्तबाई, अरे खुश होईन अशी वार्ता आणली मी. लवकर बाहेर या. आता माय आला वाटतं स्कीम सांग्या. कुशवर्ताबाई, अशी स्कीम आणली आहे ना, येड लागल तुम्हाला, येड. हा सांगूच नकोस. गेल्या टायमाला ना
हा माणूस कुटुंब नियोजनाची स्कीम घेऊन आला बरं का. आणि गावातले लग्न न झालेले पोट्टे होते ना, त्यांना गोळा केलं, पार्टी दिली आणि नसबंदीची शस्त्रक्रिया केली. त्याला मी सांगितलं होतं, न सांगता केलं असं नाही. त्याला सांगितलं, म्हटलं 2 घंटे झोपायचे तुम्हाला 1000 रुपये मिळतील, चालेल का? ते हो म्हणले, केली. अशीच अर्धवट माहिती सांगा ना गड अख्ख्या गावाला. ती आता जुनी गोष्ट झाली. आता नवीन स्कीम आणली आहे. नवीन स्कीम जर तुम्ही ऐकाल ना तर येड्या व्हाल तुम्ही, येड्या. म्हणजे तुमच्या नवऱ्याच्या अंगावर सफारी येईल, तुमच्या अंगावर असा भरजरी शालू, सोन्याचे दागिने, मोहनमाळ, झुमराचे कानातले, पाटल्या, बुगड्या. जास्त नको बोलू. स्कीम काय आहे सांग. आपल्या शासनानं, आपल्या सरकारनं विकास करायचं ठरवलंय. आत्ताशी ठरवलंय होय. मग अजून काय चाललं होतं? नाही म्हणजे इतके दिवस विकास कसा करायचा याचा विचार चालला होता. मग आता झाला होय विचार. झाला. हा. तर आता आहे ना, तुमच्या या जागेवर हा. शासनाला मोठी फॅक्टरी बांधायची आहे. या जागेवर मोठी फॅक्टरी. हा. मग आमचं काय करणार? म्हणजे आम्ही त्या फॅक्टरीत जाऊन राहायचं का? फॅक्टरीत होतं ते प्रोडक्शन वेगळं, तुम्ही घरात करता ते प्रोडक्शन वेगळं. हा. तुमच्या प्रोडक्शनमुळे लोकसंख्या वाढती हा. आणि फॅक्टरीत जे प्रोडक्शन होतं ना त्याच्यामुळे विकास होतो. कुणाचा? ते अजून ठरायचंय. ये बघ, एकदा काय ते नेमकं ठरव आणि मग ये. आता जाय. हे असं नका करू भाई. अरे एवढी चांगली माहिती घेऊन आलो, एवढी चांगली स्कीम घेऊन आलोय. अरे घरात येणाऱ्या लक्ष्मीला असं लाथाडू नका बरं का. तू आणि लक्ष्मी, एखाद्याच्या घरी सत्यनारायण असला ना, हा माणूस गेला ना तो उभा खिळीचा काम आडवा होतोय. इतका तर अपशकुनी हा माणूस. खऱ्याची दुनियाच नाहीये. नाही बरे, तो स्वतःच्याच थोबाडाने म्हणतोय खऱ्याची दुनिया नाहीये. कसं आहे, खऱ्याची दुनिया नाही म्हणून तर तुझी 2 ताळ्याची माडी आहे गावात. पण माझी 2 ताळ्याची माडी काही कामाची नाही ना शासनाच्या. मग? शासनाला विकासासाठी तुमची जमीन पाहिजे. नाही, आमची जमीन पाहिजे, पण मग आमचं काय करणार? म्हणजे आम्हाला काय मिळणार? अरे तुम्हाला डब्बल टिब्बल पैसा मिळणार. तो पैसे घ्यायचे, मस्त जमीन सोडायचे, पैसे घ्यायचे, शहरात जायचं. हा. पुण्याला जा, नाही तर मग मुंबईला जा. बर. आहे का नाही? हा. तिथं मस्त फ्लॅट घ्या. अरे काय ठेवलंय गावात? एवढं तुम्ही जीवाचा राबून इथं पीक उगवत्या. असा अवकाळी पाऊस येतो, नाही तर गारपीट होती, सगळे पिकं झोपत येत. बरं त्याच्यातून बी वाचले हा. तर काय, त्या कापसाला त्या ऊसाला भाव मिळत नाही. असं. त्याच्यापेक्षा मस्त हे पैसे घ्या, शहरात असा फ्लॅट घ्या आणि आरामात राहा, राजा राणी आणि नवरा बायको. असं आहे का? हा. मग मी काय म्हणते, असे देऊन कितीचे पैसे देणार तुम्ही? त्यापेक्षा एक काम करा, माझी जितकी जमीन आहे ना त्याच्या दुप्पट जमीन मला शहरात द्या, जाते मी. तुमची जमीन जी आहे ना ती एकरात विकत घेणार आहे आम्ही. आणि शहरातला रेट आहे ना स्क्वेअर फुटात असतो, कळतं का काही? मला काय येडी बिडी समजतो का? पेपर काय तू एकटाच वाचतो का? कालच वाचले मी. आपल्या असा गावासारखं शहरात आहे ना, मुंबईत एक गिरगाव आहे, गिरगाव. तिथे ना मेट्रोचा प्रकल्प करायचा आहे. तर त्या लोकांनी काय सांगितले लोकांना, की तुमची जेवढी जमीन जाईल त्याच्या दुप्पट तुम्हाला जागा मिळणार आहे, मोठे फ्लॅट. अहो बाई, मग मी काय म्हणते, असंच कर. समजा का तुम्ही 2 एकर जमीन घेतली तर मला आपला 4 एकराचा फ्लॅट दे ना मुंबईत. पाहिजे तर उपनगरात दे, बांद्र्या बिंद्र्यात. पाहे बांद्र्यात उपनगरात तुम्हाला जमीन पाहिजे 4 एकर. हा. तुमची सगळी जमीन विकून जेवढा पैसा येईल ना हा. तेवढ्या पैशात तुम्हाला बांद्र्यात फार फार तर एखादा संडास घेता येईल, सुलभ हप्त्यानं. मी जे आम्ही उघड्यावर करतो ते विकत घ्यायचं. आणि विकत घ्यायचं आणि आमचा संसार मागायचा उघड्यावर. मग मी काय म्हणते, बांद्रा मरू दे, त्यापेक्षा पुढे दे, पार बोरिवलीला दिली तरी चालेल. बोरिवलीत लोकायला राहायला जागा नाही. तिथं जनावर आणि माणसं एकाच नॅशनल पार्कात फिरकेत. तिथं तुम्हाला जमीन पाहिजे 4 एकर. मग गिरगावातल्या लोकांना कशी काय देताय? कसं आहे, गिरगावात मराठी माणूस राहतो आणि मराठी माणूस मुंबईत जगला पाहिजे, तो टिकला पाहिजे. आणि गावातला खपला पाहिजे. तसं नाही, त्यांच्यासाठी आंदोलन करायला मोठमोठे पक्ष आहेत, आहे की नाही, मग त्या संघटना आहेत. पक्षांना सांगा की जरा गावातल्या मराठी माणसाकडे पण लक्ष द्या. आम्ही काही लंडन वरून आलेलो नाही आम्हाला चले जाऊ करायला. म्हणजे काय विकास करायचाच नाही का? मग आता सांगा बरं तुम्ही. आमचं आयुष्य भकास करून तुम्हाला कसला विकास साधायचा आहे? या पहा, ऐका माझं, की जे पैसे मिळतात ते घ्या, हा. नीट गुणानं शहरात जा, तिथं एखादा काम धंदा करा ना. कामधंदा? कसला कामधंदा करायचा सांगा बरं. आता मायाच नवऱ्याचं तुम्हाला सांगते, मी बी पेरायचं, पीक घ्यायचं आणि बाजारात नेऊन विकायचं. याच्याशिवाय त्याला काहीच येत नाही. शहरात जाऊन तो माणूस काय करणार? म्हणजे गावाकडं कुशल शेतकरी असलेला माझा नवरा शहरात जाऊन अकुशल कामगार होणार. मग तुमच्या मुलांना नोकरी देणार ना आम्ही इथं फॅक्टरीत. कसली? चौकीदाराची. म्हणजे जो खरा या जमिनीचा मालक आहे तो दुसऱ्या मालकाचा नोकर होणार. म्हणजे मग तुमचं म्हणणं काय? तुम्हाला काय पाहिजे मग? मी एक शेवटचं सांगते, सांग. पटत असेल तर घे, नाही तर जाय. सांग आता काय. ये बघा, तुम्ही आमच्या जमिनी घेणार आणि तिकडं फॅक्टऱ्या उभारणार. हा. मग मी काय म्हणते, त्या फॅक्टऱ्यांमध्ये आम्हाला पार्टनरशिप द्या. मी जितकी ज्या शेतकऱ्याची जमीन आहे तितकी त्या शेतकऱ्याची पार्टनरशिप. अडाणी लोक काय करणार बरं कारखानदार होऊन? मग काय झालं?
झालो होऊ दे की या अडाणीला पण उद्योगपती. असं नसतंय ते. तुम्हाला सांगितलं तेवढं करा. हा, पैसे घ्यायचं निघायचं. हा, अरे देशासाठी, अरे देश एवढा मोठा प्रकल्प उभारतोय, एवढा विकास होतोय, त्याच्यासाठी तुम्हाला थोडासा त्याग करता येणार नाही? त्याग आम्हीच करायचं का? शेतकऱ्यांनी मक्ता घेतलाय का त्याग करायचा? तुम्ही शहरातली लोक 11 महिने एखाद्या घरात राहता तर ते भाड्याचं घर सोडताना टाळं लावताना तुमच्या डोळ्यात पाणी येतं. आणि आमच्या 11 पिढ्या ज्या मातीत घालवल्या त्या आम्ही आनंदाने तुमच्या स्वाधीन करायचं. ते माझं शेत आहे ना, इथंच कुठंतरी माझा जन्म झालाय. आणि ते जे लिंबाचं झाड आहे ना, ते लहानपणापासून लय आवडायचं मला. म्हणून हा जमिनीचा तुकडा माझ्या बापानं मला आंदण म्हणून दिलाय. मेल्यावर पण आपल्या मातीची नाळ सांगणारी आपली संस्कृती आहे. त्या तिकडे ना माझ्या आजाची समाधी आहे आणि त्याच्या बाजूला बापाची समाधी. रात्री बेरात्री मी अशी इथून फिरते ना तर असं वाटतं बाप पाठीशी आहे. तिथं शहरात गेल्यावर कोण आहे पाठीशी? तिथं तर 70 वर्षाच्या म्हातारीला सोडत नाहीत. अहो आमचं सोडा. हा बघा समोर बसलेला माणूस इतकी वर्ष मुंबईत आलाय पण गावाशी नाळ तुटते का विचारा त्याला. अहो पण मग आम्ही तुमचं पुनर्वसन करू ना. 65 वर्ष झाली. 65 वर्ष रिफ्युजी कॅम्प बंद नाही झालेत. भाकरा नांगल कोयनावाल्यांच्या त्या विस्थापितांचं काय केलं तुम्ही? नाही मला माहितीये. आम्ही किती बी नाही म्हणलं ना तरी जबरदस्तीनं तुम्ही आमच्या जमिनी घेणार. आणि मला हे बी माहितीये की आम्ही कोर्टात गेलो ना तरी तुमच्या विरुद्ध काहीच करू शकणार नाही. तुम्ही आम्हाला देशोधडीला लावा आणि देशाचा विकास करा. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे. घरापेक्षा मोठा गोठा बांधून गाई बैल शेळ्या पाळण्यापेक्षा गेटच्या समोर इंग्लिश कुत्रा पाळला ना हा तुमचा विकास आहे. पाळण्याचं ही बोलली बरं का, शपथ पाळण्याचं ही बोलली, त्यामुळे पाळणं आज येणंच म्हणावं. मी काहीच नाही, मी दोरी धरतो. पहिल्या दिवशी जन्मालं बाळ विकासाचं आम्हा मिळालं फळ. मातीशी आमची तोडली नाळ जो बाळा जो रे जो. आपला एपिसोड आहे ना हा कॉमेडी फिल्म सारखा असतो. कॉमेडी फिल्ममध्ये कसं स्टार्टपासून शेवटापर्यंत सगळं खूप छान हा हा हु हु हसणं खेळणं सगळं खिदळणं चालू असतं. आणि शेवटी प्रत्येक कॉमेडी फिल्ममध्ये काहीतरी मेसेज असतो. अंतर्मुख करणारं एक मार्मिक काहीतरी म्हणणं असतं. तसं दरवेळेला आपल्या एपिसोडमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही येता तेव्हा तेव्हा तुम्ही आम्हाला काहीतरी सुचवून जाता, आम्हाला काहीतरी सांगता आणि परत विचार करायला लावता. असं तुमचं दरवेळेला स्क्रिप्ट असतं. अभिनंदन योगेश, तू फार छान लिहितोस, फार छान लिहितोस. मकरंद सर कसा वाटला परफॉर्मन्स? फार स्पीचलेस करणारं हे सगळं आहे. म्हणजे फारच तुझ्या लेखणीमध्ये इतकी धार आहे योगेश. म्हणजे मला त्या अवतार सिंग पासच्या कवितेची आठवण झाली. त्या आम्ही तर तण आहेत, आम्ही तर कुठेही टाकलं तरी उगवणारच, असं काहीसं मला तुझ्या बाबतीत वाटलं की हे विचार मंथन हे सातत्याने कुठेही लुप्त होणार नाही. ते कुठेही टाकलं तरी कुठूनही उगवून येणारच आहे. आणि तू जे भाष्य केलंस ते इतकं धारदार होतं की त्याच्यावर बोलण्यासारखं काय असतं. आणि खरंच आहे हे की मला नेहमी असं वाटतं अल्पभूधारक कोरडवाहू शेतकऱ्यांविषयीची जी कळकळ आहे, तळतळ आहे, ती मी खूप जवळून बघितली आहे म्हणून आहे. बाकी त्यामध्ये काही केवळ पावसाच्या पाण्यावर म्हणून मी ते गोष्ट छोटी डोंगराएवढीमध्ये म्हणतो की जमीन म्हणजे पाऊस येईल का नाही माहीत नाही, जमिनीत बियाणं चांगलं आहे का नाही माहीत नाही, रुजल का नाही माहीत नाही, एवढं असतानाही 50-60 हजार रुपये टाकून जुगार खेळणं जमल का शहरातल्या माणसाला, असं त्याचा प्रश्न आहे. आणि साधा प्रश्न आहे. आणि जेव्हा हमीभाव मिळत नाही त्यावेळची परिस्थिती फार, ती तळतळ किती काळ आपण स्वीकारणार आहोत हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर मला तर असं वाटतं की अल्पभूधारक कोरडवाहू शेतकरी राष्ट्रीय प्रॉपर्टी म्हणून सगळ्यांनी जपली पाहिजे, हे मला नेहमी मनापासून वाटतं. पण आज तू जे काही मांडलंस ते म्हणजे एकदम स्पीचलेस करणारं होतं. त्यावर भाष्य मी काही करणार नाही, पण तुझ्या लेखनाला म्हण, तुमच्या परफॉर्मन्सला म्हण, सादरीकरणाला म्हण, एक दाद म्हणून, एक परीक्षक म्हणून मी तुम्हाला टोपी देतो.
रेणुकाताई तुला कसा वाटला परफॉर्मन्स? काही स्किट्स जे असतात ते स्पीचलेस करून टाकतात आणि तसंच तुमचं आजचं हे स्किट होतं. आणि योगेश, तू खरंच अत्यंत उत्तम लेखक आहेस. आणि हे खरं म्हणजे कॉमेडीची बुलेट ट्रेन ह्या मंचावर तू सादर करणं म्हणजे खूप ॲक्च्युली काय म्हणतात जिगरीचा भाग आहे. आणि आपले सर करू देतात असे स्किट्स परफॉर्म. मला तेच सांगायचं होतं की मोठी आणि गोस्वामी नसते तर मी लिहू शकलो नसतो. खरंय खरंय. आणि सादर पण आपण करू शकलो नसतो. हे सगळे विचार जे आहेत ते मांडायला पाहिजेत, बोलायला पाहिजेत. आणि ते आपल्या मंचावरून जर सादर होत असेल तर ते अनेक अनेक कुटुंबांपर्यंत पोचतील आणि इवन वरच्या मंत्रालयाकडे सुद्धा होपफुली पोचतील. पण तुमच्या दोघांचंही सादरीकरण उत्तम. प्राजक्ता, वाह क्या बात आहे, मस्त काम केलंस तू. आणि ह्या स्किटसाठी मी पण सेल्फी घेत आहे. म्हणजे हे क्षुल्लक वाटतं खरं तर, पण तरी. गुण बघूया. मकरंद सर. रेणुकाताई. थँक्यू सो मच. बसू शकता. मित्रांनो, आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. आता आपण भेटणार आहोत उद्या रात्री 9:30 वाजता. तोपर्यंत पाहायला विसरू नका कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला.